नमस्कार श्रोतेहो. चपराक प्रस्तुत घनश्याम पाटील लिखित किस्सा इलेक्शनच्या या नवीन भागात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आजचा किस्सा आहे प्रामाणिकपणाचे दुसरे नाव. सध्या कोणत्याही पक्षाचा विचार केला तरी उमेदवारी देताना निवडून येण्याची क्षमता या एकाच निकषाचा प्रामुख्याने विचार होतो. त्यात उमेदवाराची आर्थिक परिस्थिती, जात, धर्म, त्याचा संपर्क, त्याचे आधीचे काम अशा बाबींचा विचार होतो. मात्र पुण्यात जन्मलेला, इथेच शिक्षण झालेला एखादा मराठी माणूस बिहारमध्ये जातो आणि एकदा दोनदा नाही तर तब्बल 4 वेळा खासदार म्हणून निवडून येतो हे तुम्हाला सांगितले तर अनेक जण विश्वास ठेवणार नाहीत. तुम्ही म्हणाल फार तर तो राज्यसभेवर निवडून जाईल, पण असे घडले आहे. पुणेकर असलेल्या मधु लिमये यांनी बिहारमध्ये जाऊन 4 वेळा लोकसभेची निवडणूक जिंकली आहे. 1964 साली बिहारमधल्या मुंगेर लोकसभा मतदारसंघातून झालेल्या पोटनिवडणुकीत ते प्रथम निवडून आले. देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात आणि गोवा मुक्ती संग्रामातही योगदान देणाऱ्या मधु लिमये यांनी नंतर बिहारमधीलच बांका मतदारसंघातूनही विजय मिळवला. त्यांनी बिहारमध्ये 6 वेळा निवडणूक लढवली, त्यापैकी 4 वेळा ते विजयी झाले. जातीय राजकारणाचे धागे बळकट असलेल्या बिहारमध्ये हा चमत्कार घडला तो केवळ आणि केवळ विचारधारेच्या भक्कम परंपरेमुळे. राम मनोहर लोहिया, जयप्रकाश नारायण अशा दिग्गजांनी इथे समाजवाद पेरला. त्याची मधुर फळे लिमये यांना चाखायला मिळाली. अतिशय तत्वनिष्ठ आणि प्रामाणिक राजकारणी अशी ओळख असलेले मधु लिमये यांचा 5 वर्षाचा खासदारकीचा कालावधी संपला तेव्हा ते आणीबाणीमुळे तुरुंगात होते. त्यांनी तुरुंगातून त्यांच्या पत्नीला पत्र लिहिले आणि सांगितले की ताबडतोब दिल्लीला जा आणि माझं सरकारी निवासस्थान खाली कर. लिमये यांच्या धर्मपत्नी चंपा याही इतक्या एकनिष्ठ होत्या की त्या मुंबईहून दिल्लीला पोहोचल्या. घरातील सर्व सामान त्यांनी बाहेर रस्त्यावर काढलं, पण पुढे कुठं जायचं हे त्यांना माहीत नव्हतं. तेव्हा एका पत्रकारानं त्यांना मदत केली. आणीबाणीमुळे लोकसभेचा कालावधी 1 वर्षाने वाढवला असताना त्यांनी 5 वर्षांचा कालावधी पूर्ण होताच राजीनामा दिला. इतकंच काय तर त्यांनी खासदार म्हणून मिळणारं निवृत्ती वेतनही घेतलं नाही. आपल्यानंतर कोणी हे वेतन घ्यायचं नाही अशी स्पष्ट ताकीद त्यांनी त्यांच्या पत्नीला दिली. मधु लिमये यांच्या प्रामाणिकपणाचे अनेक किस्से सांगितले जातात, जे आत्ताच्या वातावरणात ऐकल्यानंतर कुणालाही अविश्वसनीय वाटतील. आणीबाणीच्या वेळी त्यांनी इंदिरा गांधी यांच्यावर कठोर टीका केली होती. मोरारजी सरकारने त्यांना मंत्रीपदाची ऑफर दिली, तीही त्यांनी धाडसाने धुडकावून लावली. ते सभागृहात आले की आता कोणावर तुटून पडणार म्हणून सत्ताधारी नेते चळाचळा कापत. SM जोशी, साने गुरुजी यांच्यासोबत त्यांनी मोठं काम उभं केलं. जर ते त्यांच्या म्हणण्यावर, विचारावर ठाम राहिले नसते तर भाजपाचा राजकीय पुनर्जन्मही झाला नसता. तर श्रोतेहो, हा आजचा किस्सा तुम्हा सर्वांना कसा वाटला हे तुमच्या प्रतिक्रियांद्वारे नक्की कळवा. आणि अशाच धमाल किस्स्यांसाठी आणि मराठी साहित्यासाठी आमचं चॅनल जरूर सबस्क्राईब करा. तसंच पुणे शहरातून साहित्य चपराक हे मासिक आणि चपराक प्रकाशन ही उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित करणारी ग्रंथ प्रकाशन संस्था चालवण्यात येते. साहित्य चपराक मासिकाचा अंक दरमहा 10 तारखेला प्रकाशित होतो. आपले साहित्य पाठवण्यासाठी, चपराकमध्ये जाहिराती देण्यासाठी आणि नवनवीन पुस्तकाच्या माहितीसाठी संपर्क करा. घनश्याम पाटील, संपादक, चपराक.